अतीत काळातले, अनागत काळातले आणि वर्तमान काळातले तिन्ही सम्यक संबुद्ध यांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील पंचांग प्रणाम करतो. आपणा सर्वांना अभिवादन करतो. अभिष्ट आपणास मंगल मैत्री देतो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की पंचस्कंद काय आहेत. आता आपण उपादान हे कसं ह्या स्कंदांना दूषित करतं आणि पंचस्कंदाचं उपादान स्कंद कसे निर्माण होतात ते आपण बघूया. जे पंचस्कंद उपादान स्कंद असतात, रूपखंदो, वेदना खंदो, संज्ञा खंदो आणि संखार खंदो या पद्धतीचे ह्या 4 स्कंदास कोणत्या पद्धतीने हे उपादान निर्माण होतात आणि ते चिटकतात आणि त्यामुळे ते पंचस्कंदाचं उपादान स्कंद होतो. त्या तृष्णेमुळे, त्या तृष्णेच्या लेपमुळे. तर आपण प्रथमतः बघूया कामोपादान. काम म्हणजे सातत्याने कामना करणे, वासना करणे आणि ती निर्मित झालेली चित्तामध्ये वासना पूर्ण करण्यासाठी धडपड करणे. एखादी मनोकामना पूर्ण होते न होते तर दुसरी मनोकामना वरती डोकं काढते, उदय होतो, उत्पन्न होतो आणि ती करण्यासाठी पुन्हा धडपड सुरू होते. या पद्धतीने कामोपादान हे उपादान स्कंद बनतं. त्याचसोबत दिठ्ठी उपादानो, दृष्टी उपादान. दृष्टी यामध्ये 62 प्रकारच्या अकुशल मिथ्या दृष्टी भगवंतांनी ब्रह्मजाल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. त्या मिथ्या दृष्टी म्हणजेच अज्ञान होय, अविद्या होय. तिसरं आहे शीलव्रत उपादान. शीलव्रतोपादान म्हणजे एखाद्या कृतीने आपण शुद्ध होतो. अंगाला भस्म लावलं, आपलं शरीर आणि मन शुद्ध होतं. आपण एखाद्या पाणीमध्ये, गंगेमध्ये डुबकी लावली तर त्या स्नानामुळं आपण शुद्ध होतो, आपण पवित्र होतो, आपलं मन आणि आपलं चित्त आणि शरीर. तर ही मिथ्यादृष्टी म्हणजेच शीलव्रत उपादान आहे. विविध प्रकारचे शीला हे असे जे संस्कार आहेत, असे जे अवडंबर आहेत, असे जे मिथ्या दृष्टी आणि रूढी परंपरा भ्रामक आहेत, त्याच्यामध्ये रममाण होणं हे चित्ताला, स्कंदाला शीलवृत्तोपादान निर्माण होते. त्यानंतर आत्मवादोपादान. आत्मवादोपादान म्हणजे आत्मा हा शरीरामध्ये आहे, तो नश्वर आहे, नाश न होणार आहे, तो अजरामर आहे. नश्वर हे विसरूनच जातं आणि मनुष्य अजरामर त्याला समजतो. कापल्याने कटत नाही, जाळल्याने जळत नाही आणि तो अजरामर आत्मा एक शरीर सोडून मृत्यू पावल्यानंतर दुसऱ्या शरीरामध्ये कसा प्रवेश करतो, पुनश्च ते कर्मकांडाची आणि अंधश्रद्धेची परंपरा या आत्मवादोपादान मध्ये निर्माण होते. आणि जे स्कंद असतात ते उपादान स्कंद या 4 कर्मकांडामुळे निर्माण होतात. अत्यंत सोप्या भाषेत भगवंताचं तत्वज्ञान अमृतवाणी मी सोप्या भाषेत सांगितले, अत्यंत सरळ आणि कमी वेळात सांगितले. सर्वांना आवडली असेल, आवडलं असलं तर सबस्क्राईब करा चॅनल, लाईक करा, कमेंट्स करा. सर्वांचे धन्यवाद. सगळ्यांचं मंगल हो, कल्याण हो. साधू साधू साधू.